अगदी मोजक्या साहित्यात परंतु चवीला अतिशय छान लागणारा ज्या केकसाठी मुलांची ओढाओढ चालू असते, अगदी साधा सोपा असा हा रव्याचा केक बनवत आहोत. करायला सोपा आहे, मेजरमेंट परफेक्ट सांगणार आहे आणि भरपूर टिप्स देखील. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कविता किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि अशा चमचमीत आणि अचूक साहित्य प्रमाण असलेल्या रेसिपीज पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण कोणतंही इसेन्स न वापरता पायनॅपलचा वापर करून नॅचरली पायनॅपल रवा केक कसा तयार करायचा ते पाहूया. या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप एवढा रवा घेतलेला आहे, तर 1 कप एवढी साखर घेतलेली आहे. कोणतंही एकाच वाटीच्या मापाने साहित्य मोजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे. या ठिकाणी पायनॅपल घेताना छान गोड असं घ्या. साधारणतः याचा पल्प 1 वाटी तयार होईल या प्रमाणामध्येच पायनॅपल घ्यायचं आहे. यापेक्षा खूप कमी घेऊ नका, नाहीतर त्याचा फ्लेवर येणार नाही. आता हे जे पायनॅपल आहे ते आपण मिक्सरला छान असं त्याची प्युरी करून घेणार आहोत, दळून घेणार आहोत. त्यानंतर मिक्सरला छान असं दळून घेतल्यानंतर हा पल्प आपल्याला गाळणीने गाळून काढायचा आहे. आणि अगदी हा पल्प छान असा बारीक गाळून घेतल्यानंतरच तो वापरायचा आहे. नॅचरली रंग येण्यासाठी यामध्ये वापरूया 15 ते 20 केशरच्या काड्या, जेणेकरून आपल्या केकला रंग छान येईल आणि पौष्टिक देखील तयार होईल. आता यामध्ये आपल्याला टाकायचं त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी एवढा पायनॅपलचा पल्प, 2 वाटी रवा, 1 वाटी साखर, पाऊण वाटी पायनॅपलचा पल्प घेतलेला आहे. पाऊण वाटी या ठिकाणी दुधावरील साय घ्यायची. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाव वाटी या ठिकाणी आपण तेल देखील टाकलेलं आहे आणि सगळं मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान या ठिकाणी परफेक्ट दळून घेतलं, परंतु बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी थोडीशी दाटसर वाटत आहे. त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे या ठिकाणी दूध टाकणार आहे. खूप जास्त ही एकाच वेळेस टाकू नका, अगदी थोडासा अंदाज घेत तुम्ही टाकलं तरीही चालणार. कारण पायनॅपलचं पल्प किती घट्ट पातळ आहे त्यानुसार देखील थोडंसं हे प्रमाण कमी अधिक लागू शकतं. एरवी आपण ज्यावेळेस रव्याचा केक करतो त्यावेळेस सांगितलेलं सगळं साहित्य प्रमाण आपलं परफेक्ट असतं, परंतु या ठिकाणी आपण पायनॅपलचा पल्प वापरल्यामुळे दुधाचं प्रमाण अगोदर थोडंसं कमी वापरलेलं होतं. पाऊण वाटी जे दूध घेतलेलं होतं त्यातलंच 2 चमचे दूध मी बाजूला ठेवलेलं होतं आणि तेच आता टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला केक ज्या भांड्यामध्ये या ठिकाणी सेट करायचं आहे त्या भांड्याला या ठिकाणी थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्हाला जर या ठिकाणी बटर पेपर टाकायचं असेल तरी देखील टाकू शकता. त्याचबरोबर कढई आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. या भांड्यामध्ये मी हा केक तयार करणार आहे, त्याला तेल छान असं लावून घेतलेलं आहे. लगेचच आपण या बॅटरमध्ये सोडा आणि बेकिंग पावडर टाकणार आहोत. हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर यामध्ये टाकायचा अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा आणि पाऊण चमचा एवढा या ठिकाणी बेकिंग पावडर टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, अगदी अर्धा चमचा एवढं ॲक्टिवेट करण्यासाठी. त्यानंतर हलकंसं या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी आपण लगेचच हे बॅटर मिक्सरला दळून घेणार आहोत. खूप जास्त वेळ दळण्याची गरज नाही, अगदी 1 ते 2 मिनटासाठीची ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतरची सगळी प्रोसेस आपल्याला पटपट करून घ्यायची आहे. 2 मिनटं दळून घेतल्यानंतर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप छान परफेक्ट अशी आहे. या ठिकाणी हलकंसं टॅप करून घ्यायचं आणि लगेचच कढईमध्ये हा केक करण्यासाठी ठेवणार आहोत. साधारणतः 30 ते 35 मिनटासाठी आपल्याला हा केक ठेवायचा आहे. तुमचं कढईचं टेम्परेचर किती आहे त्यानुसार तुम्हाला हा वेळ कमी अधिक लागू शकतो. त्यानंतर आपण यामध्ये मिठावर स्टँड ठेवणार आहोत. त्यानंतर त्यावर हा केक बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. आता यानंतर आपण 30 ते 35 मिनटानंतर पाहणार आहोत की आपला केक कशा पद्धतीचा तयार झालेला आहे ते. 35 ते 40 मिनटानंतर आपला केक कशा पद्धतीचा तयार झाला आहे ते आपण चेक करणार. हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असा केक तयार झालेला आहे. खूप छान स्पॉन्जी जाळी तयार झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॅचरली आपण पायनॅपलची टेस्ट या केकला आणलेली आहे, त्यामुळे खूप छान चवीला लागणार आहे. थंड करून घ्यायचा, त्यानंतर हलकंसं टॅप करून आपण हा काढून घेतलेला आहे. लगेचच आपण तो कट करून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याचबरोबर दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करणं देखील खूप गरजेचं आहे. घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा.
त्याचबरोबर तुम्हाला हा केक कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. खूप छान चाळीदार असा हा पायनॅपल रवा केक आज आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला या केकशीच रिलेटेड आणखीन काही केकच्या रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणार आहे. त्या रेसिपी देखील नक्कीच पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.